महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आज गुढीपाडवा. हिंदू नववर्षाच्या भव्य दिव्य स्वागत यात्रेमुळे नंदुरबार नगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार. आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभयोग मानला जातो. मराठी वर्षातील चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि वसंत ऋतूचा पहिला दिवस. याशिवाय रावण वधानंतर प्रभू श्रीरामाचे प्रथम अयोध्येला आगमन झाले, तो हाच शुभ दिवस मानला जातो. विजयाचा, यशाचा आणि कीर्तीचा हा दिवस प्रेम, आनंद आणि उत्साहाने जल्लोषात राज्यासह देशात अनादी काळापासून साजरा केला जातो. अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या दिव्य प्रेरणेतून हा भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावा, यासाठी आज रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने जिल्हानिहाय भव्य दिव्य विविधतेने नटलेली शोभायात्रा काढण्यात आली. नंदुरबार शहरात सकाळी 9 वाजता या शोभायात्रेची सुरुवात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमाचे विधिवत पूजन अर्चना करून सुशोभित रथावर स्वारी काढण्यात आली. ही शोभायात्रा क्रमानुसार प्रथम नववर्षाच्या शुभेच्छाचे व जनजागृतीचे बॅनर व ध्वजधारी महिला पुरुष होते. संप्रदायाची युवासेना युवक युवतीची पांढऱ्या गणवेशात जयघोष करीत बाईक रॅली आकर्षक असेल. तदनंतर पारंपरिक ढोल ताशाचा गजर, निशाणधारी महिला पुरुष मराठमोळ्या वेशभूषेत डोक्यावर फेटा घालून गायन व नृत्य करीत पुढे सरसावतील. लेझिम पथक आणि नऊवारी साडी परिधान केलेल्या व नटून थटून डोक्यावर मंडल्याचे प्रतीक कलशधारी महिला भगिनी होते. याशिवाय यशाचा व कीर्तीचे प्रतीक गुढीधारी महिला पुरुष भाविकांसह बाल गोपाल यांचाही समावेश शोभायात्रेत होते. शोभायात्रेत प्रभू रामाचा दरबार, जगद्गुरू यांच्या शिकवणुकीचे आणि सामाजिक उपक्रमाचे माहिती फलक झळकले. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेतील जिवंत देखावे, घोड्यावर स्वार झालेले कलाकार भूमिका साकारली. शोभायात्रेत भक्तीचा महापूर. अशी ही विविध कलागुणांनी विविधतेने नटलेली शोभायात्रा नामगजर करीत व भजन अभंगाच्या सुरात मोठा मारुती मंदिरापासून सुरुवात करून आली मार्ग भ्रमण करून प्रेम, आनंद व उत्साह उधळत परत मोठा मारुती मंदिर येथे पूर्णतः वसाली. शांतीदूत, संग्राम सेना, मार्ग स्वच्छता व वाहतूक व्यवस्था, मार्गात शीतल पेय जलव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. या शोभायात्रेत 500 ते 600 भाविकांचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा निरीक्षक रतिलाल सोनवणे, प्रोटोकॉल अधिकारी देवीसिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष कांतीलाल पवार, जिल्हा सचिव सुनील पवार, महिला अध्यक्ष ललिताताई सूर्यवंशी, देवीदास पाटील, तालुका अध्यक्ष सुकलाल पवार, मेहरबान भंडारे, सुभाष कोकणी, ईश्वर सूर्यवंशी, दुर्योधन वळवी, कनिलाल चौरे, ऋतिक कलाल, विजय सोनवणे, मनोज सुळे, कुणाल शिंपी, वर्षा पाटील आणि नंदुरबार जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती सर्व भाविक भक्तांनी श्रम घेतले.